नमस्कार फ्रेंड्स, रवी रोज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याचे लाडू. मी लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य मापानुसार काढून ठेवले आहेत. त्यासाठी आपल्याला 2 वाटी खोबरा खीस, 1.5 वाटी बारीक केलेली साखर, ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत, तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात. तसेच अर्धा ते 1 चम्मच इसेन्स घेतला. तुम्ही कुठलाही इसेन्स त्याच्यात ॲड करू शकतात. लाडू सुंदर बनवण्यासाठी ग्रीन कलर मी याच्यात टाकणार आहे. कलरसुद्धा ऑप्शनल आहेत, तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही ॲड करू शकतात किंवा नाही करू शकत. तसेच 1.5 वाटी दूध, 2 वाटी खोबरा खिसासोबत 1.5 वाटी दुधाचं मेजरमेंट एकदम करेक्ट आहे, त्यामुळे लाडू व्यवस्थित बनतात. तसेच खोबरा खीस भाजण्यासाठी मी 2 चम्मच साजूक तूप घेतलं आणि खोबऱ्याच्या सजावटीसाठी खोबऱ्याचे खीस थोडे उडवून ठेवले. चला तर मग बनवूया खोबऱ्याचे लाडू. त्यासाठी गॅसवर कढई चांगली तापवून त्याच्यामध्ये 2 चम्मच साजूक तूप घातलं. ही सर्व प्रोसेस गॅसच्या लो फ्लेमवर करायची आहे, जेणेकरून खोबरा खीस करपणार नाही याची काळजी घ्यावी, नाहीतर लाडूंची टेस्ट पूर्णतः चेंज होऊन जाते. त्यानंतर तुपात खोबरा खीस ॲड करून 5 मिनिटं चांगले भाजून घ्यावे. खोबरा खीस भाजेपर्यंत ते चालवतच राहावे, नाहीतर ते करपून जाते. याची आपण काळजी घ्यायची, म्हणून व्यवस्थित भाजून घ्यायचं. खोबरा खीस भाजल्यानंतर त्यात आपण घेतलेलं दूध हळूहळू ॲड करायचं, ते एकदम टाकायचं नाही. त्याच्यामुळे दूध व्यवस्थित जिरतं आणि खोबरा खीस कोरडी होईपर्यंत लो फ्लेमवर होऊ द्यायचे. चला, तोपर्यंत आपण गॅस ओटा साफ करून घेऊ. चला, मस्त खोबरा खीस झालेलं आहे. आता त्यामध्ये 1.5 वाटी घेतलेली साखर टाकायची. नंतर घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. साखरेला पाणी सुटतं, ते पाणी जिरेपर्यंत आपण गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि त्याच्यावर हे सर्व मिश्रण चांगलं चालवत राहायचं, जेणेकरून हे करपणार नाही, याची आपण काळजी घ्यायची. चला, आता व्यवस्थित कोरडं झालेलं आहे हे मिश्रण. यात आपण इसेन्स घालूया. तुम्ही कुठलाही इसेन्स वापरू शकतात. मी याच्यात पायनॅपल इसेन्स घातला आहे. तसेच लाडू सुंदर दिसावे यासाठी मी त्याच्यामध्ये ग्रीन कलर ॲड केला आहे. तुम्हाला हवा तो कलर तुम्ही ॲड करू शकता. कलर ऑप्शनल आहे, किंवा तुम्ही असेच पांढरेच ठेवू शकता. पण कलर घातल्याने लाडू एकदम फुलून दिसतात. बघा कसा कलर सुटायला लागला. इसेन्स आणि कलर चांगले मिक्स करून घ्यायचे आणि 1 ते 2 मिनटं मिश्रण लो फ्लेमवर असे चालवत राहायचे. एकदम सुंदर असा सुगंध येत आहे. बघा, कलर आणि इसेन्स चांगला मिक्स झालेला आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया. चला, आता एका भांड्यामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊया. थोडंसं थंड झाल्यावर मग याचे लाडू बांधूया. असं ताटात चांगलं पसरवून घ्यायचं, त्याच्यामुळे मिश्रण लवकर थंड होईल. आणि 5 ते 10 मिनटं थंड होऊ द्यायचं, जास्त थंड नाही होऊ द्यायचं. चला, आता खोबरा खीस थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवर आलेलं आहे, तर आपण लाडू बांधून घेऊया. असे गोल गोल छोटे छोटे गोळे करायचे. लाडू तयार झाल्यानंतर खोबरा खीसमध्ये बुडवून सर्व चारी बाजूने फिरवून पूर्ण लाडूला खोबरा खीस लावून घ्यायचे, ज्यामुळे लाडू खूप सुंदर दिसतात.
असेच एक एक करून आपण लाडू बांधून घेऊयात. बघा, सुंदर असे खोबऱ्याचे लाडू तयार झाले आहेत. दिसायला किती सुंदर दिसत आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.